हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नेहा ब्लॉग्स. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. हे बघा आमची फ्रेंड, ही एक अजून एक फ्रेंड, आणि हे सूर्य लग्न. हा नवरीचा थर्ड लुक आहे. माझी नवरी अशी खूप क्यूट अशी दिसत होती त्या दिवशी. नवरीचा व्हिडिओ काढल्यानंतर मी घरी निघाली होती आणि नेक्स्ट डेलाच आमची गुडियानी डान्स करत होती. तिने गाणं म्हटल्यावर आम्ही नेक्स्ट डेला मंदिरामध्ये गेलो होतो महादेवाच्या. तशा आमच्या ताई या डेली जातात. आमच्या घरा शेजारीच एक छोटंसं मंदिर आहे. आणि आम्हाला त्याच दिवशी माझ्या ननदबाईंच्या घरी जायचं होतं. मग आम्ही सगळं लवकर आवरत होतो. आमची रुचा पण त्याच्यामध्ये पूजा करायला आली. आम्ही निघालो होतो त्यांच्या घरी जायला. वाटेतच महादेवाचं एक मंदिर होतं. आम्ही तिथे जाऊन आलो आहे. त्यांच्या घरून आलो आणि नंतर आम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो आहे. आम्ही खूप छान असा व्ह्यूज तिथे मिळाला आम्हाला. खूप सुंदर तिचे फोटोशूट वगैरे केले आम्ही.
छान असा परिसर होता मंदिराच्या साईडला. ही एंट्री केली आम्ही मंदिरामध्ये. या ठिकाणी मी रील्स बनवत होती आणि निघालो आम्ही जायला आमच्या वाटेला. आम्ही शेगाव महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही शेगावमध्ये आलो होतो. तर थोडा तिथे एंट्रीचा शूट घेतलाय आम्ही. समाधीकडे जाण्याचा रस्ता. व्हिडिओ काढून हे खूप दमले होते. मला म्हटले आता तू बाकीचा व्हिडिओ काढ. आणि मी तुम्हाला दाखवते आहे गजानन महाराजांचं मंदिर. हा त्यांचा स्तंभ. हे म्हणत होते व्हिडिओमध्ये एकदा मंदिर दाखव म्हणून. आणि मेन म्हणजे आमच्या शेगावमध्ये एक विशेष महत्त्व आहे स्वच्छतेचं. खूप नीटनेटकं असं आमचं मंदिर बनवलं आहे जातं. म्हणजे साफसफाई ठेवल्या जाते त्यामध्ये. आणि मेन म्हणजे बिलकुल तिथे चिडचिड वगैरे असं काहीच कोणी करत नाही. सगळे माऊली म्हणून असा हाक मारताय एकदम प्रेमळ शब्दाने. आणि इथे आम्ही आधीच आतमध्ये दर्शन केलंय. आतमध्ये कॅमेरा अलाव नव्हता. हे तसं राम मंदिर आहे. गजानन महाराजच्या मंदिरामध्येच हे राम मंदिर आहे. म्युझिक वगैरे हे स्वतः तिथे वाजंत्र वगैरे यूज केलं जातं. आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो आणि थोड्याच वेळात तिथे ना आरती सुरू झाली होती. म्हणून सगळे एका जागी उभे राहिले आणि आरती सुरू केली. आरती सुरू झाली आहे. बघा सगळे उभे राहिले आणि आरती. आणि मी शूट करते. मंदिरातून जाताना आम्हाला बराच वेळ झाला होता. संध्याकाळ झालेली होती. तरी जवळजवळ 7 वाजलेच असेल. शूटमध्ये वाटत नाही आहे बट 7 वाजले होते. आणि वाटेतच एक मंदिर होते. महालक्ष्मींचं मंदिर आहे. न्यू बांधलेलं आहे आमच्या इथे शेगावलाच वाटेतच. खूप सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे. शेगावकडे आले ना तुम्ही तर नक्की बघायला जा. माझा इथं फोन सुरू आहे. माझ्या घरच्यांचे कॉल सुरू असतात. एंट्री मारताच लगेच खूप छान असं मंदिर दिसतं. आतमध्ये तर खूपच सुंदर आहे त्याच्यापेक्षा पण. यांना म्हणत असते माझ्यासोबत चला
बट हे म्हणतात तू चल, मी तुझा व्हिडिओ काढतो. बट शूट करणं आतमध्ये अलाव नव्हतं, म्हणून यांनी बाहेरूनच थोडं झूम वगैरे करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. घरी आल्यावर नेक्स्ट डेला पेपर्स बनवणं सुरू होते यांचे. हे म्हणत होते मी हेल्प करतो. फर्स्ट टाइम यांनी केलं आहे. माझ्या तर हातालाच लागले होते. नेक्स्ट डे अजून एक मेकअपला चाललो होतो. जाताना हा रोड एवढा खराब होता की गाडी चालवायला खूप अवघड होतं. आणि आम्ही दोघे जण मेकअपला थोडं लवकरच पोचलो होतो. मग नवरीला थोडा वेळ होता म्हणून आम्ही तिथे साईडला एक टेकडी आहे, तिथे महादेव आणि देवीचं मंदिर आहे. बट इथे ना विशेष आहे की यांच्या इथे जे महादेवाचं लिंग आहे ते तुम्ही पण बघून थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल. इथे विशेष आहे, सगळीकडे आपल्याला बघायला मिळतं एक लिंग, इथे मिळत आहे 2 लिंग. झाल्यावर आम्ही थोडंफार शूट केलं. आता आम्ही देवीच्या मंदिराकडे निघालो होतो. थोडं वर चढलंय ना तर देवीचं मंदिर असतं. बट एवढं प्रसन्न वातावरण होतं त्या ठिकाणी खूप. त्या दिवशी पौर्णिमा होती आणि देवीचा शृंगार सुरू होता. तर आम्हाला तिथले जे पुजारी आहेत त्यांनी सांगितले आम्हाला पूजा आहे आणि त्या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती. आणि आपल्या इथे पौर्णिमेचा विशेष असतो. त्या दिवशी देवीला ओटी वगैरे भरवली जाते. रुद्रायणी माता की जय. म्हणजे कुठले महाराज होते? हिमाचल प्रदेशातले. पायऱ्या, पाण्याची टाकी, लाईटचं काम खूप करून दिलं आहे. तुकाराम बेलकरच्या वैज्ञानिक विकास. अशा प्रकारे वटी भरल्या गेली आहे देवीची. मग आम्ही सरळ रस्त्याने न जाता आम्ही अवघड रस्त्याने खाली उतरलोय, ज्या ठिकाणी पायरी नाही. तुम्ही असे बिलकुल करायचे नाही, ॲक्सिडेंट होऊ शकतो. ती टेकडी जी मी तुम्हाला दाखवते आहे, तसं त्यामध्ये ते मंदिर दिसत नाही आहे, बट ती टेकडी आहे तिथे आहे. आणि आमची ब्रायडल, हे फर्स्ट लुक आहे तिचा. माझे मेकअप तुम्हाला कसे वाटले ना, मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगाल. हे नेक्स्ट लुक आहे त्यांचा. बट या लुकमध्ये खूप अशी घाई केली होती, खूप गडबड झाली होती. हे बघा माझा पसारा. मला कोणाचेही लग्न अटेंड करता येत नाही. आधी मला माझं आवरावं लागतं, मगच. आम्ही घरी जाताना आईला वगैरे भेटून आले मी आणि नंतर परत कारण नेक्स्ट डेलाच आम्हाला पुण्याला यायचं होतं. वाटेत परत महादेवाचं मंदिर दिसलं आम्हाला. आम्ही तिथे दर्शनाला गेलो होतो. आता तुम्ही कमेंटमध्ये म्हणालच तुम्ही खूप मोठे भक्त आहात. यस, आम्ही महादेवांचे खूप मोठे भक्त आहोत.
सिंदखेड या ठिकाणी हे मंदिर आहे, मोठा महादेव म्हणून. आणि आम्हाला पुण्याला जायचं होतं, रेल्वे स्टेशनला पोचायचं होतं आणि मध्येच आमच्या गाडीमधलं पेट्रोल संपलं. कसे बसे आम्ही रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचलो. फ्रेंड्स, माझे मेकअप आणि माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.